All the content on this channel is only for educational purpose. I am not a SEBI registered investment advisor. तर नमस्कार ट्रेडर, स्वागत आहे तुमचं आपल्या ट्रेडिंग चॅलेंजच्या डे 19 मध्ये, म्हणजे दिवस 19. तर आजच्या दिवशी होती निफ्टीची एक्सपायरी, निफ्टीच नाही, सेन्सेक्सची एक्सपायरी होती. तर सेन्सेक्सच्या एक्सपायरी मध्ये आज आपण 0-0चा ट्रेड घेतलोय का नाही, प्रॉफिट काढलोय का लॉस काढलोय, हे सर्व काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करतो. जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला सांगतो, या चॅनलवर आपण दररोज जे काही नवीन आपण ट्रेड घेतो सर्व काही या चॅनलवर शेअर करतो. लॉजिक अनालिसिस सर्व काही सांगत असतो, ठीक आहे. त्यामुळे नवीन मेंबर लवकर सबस्क्राईब करून टाका. तर चला जरा वेळ न घालवता या व्हिडिओला आपण सुरू करून टाकूया. तर ट्रेडर्स, तुम्ही बघताय आज आपला निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये आपण 2 ट्रेड घेतलो. सेन्सेक्सची एक्सपायरी आहे, पण त्यात काय आपण 0 ट्रेड घेतलेलो नाही, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आजचं पीएनएल आहे, तुम्ही बघू शकता -992. ओके, सो याच्या मागचं लॉजिक सांगतो. एक एसएल गेलाय आणि दुसरा आपण कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट केलाय. ओके, सो तुम्ही इथे बघू शकता निफ्टीमध्ये आपला 967 आणि इकडे 24 म्हणजे एसएल कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट बँक निफ्टीमध्ये, ठीक आहे. त्याच्या मागचं कारण सांगतो. बँक निफ्टी पूर्ण साईडवेज होतं, आता बघू शकता साईडवेज आणखीन सुद्धा दाखवतो तुम्हाला. निफ्टी होतं ओके, थोडासा कन्फर्मेशन चुकलाय ते सांगतो तुम्हाला, ट्रेड कोड चुकलाय, ठीक आहे. एव्हरीथिंग आय विल टेल यू. ओके, सो तुम्ही ओव्हरऑल पीएनएल पहिला बघून घ्या. या अशा पद्धतीने विषय आहे. ओके, इट्स काय विषय नाही, ठीक आहे. चला मी याला आता क्लोज करतो. आणि ह्या निफ्टीचा आपला निफ्टी 26350चा पुट आपण घेतला होता, त्याला मी दाखवतो तुम्हाला, ठीक आहे. नो बाय डाटा एक्सचेंज, बाय बाय टाटा. सो दिस इज अवर ट्रेड. ही 1 मिनिटाचा चार्ट आहे. ओके, निफ्टीचा पुढचा आहे 26350 आणि ही निफ्टीचा चार्ट आहे आपला. ओके, 24 डिसेंबर हे बघू शकता इथून. ओके, सो पहिल्यांदा जे आहे ते मार्केट हे अशा पद्धतीने बघू शकताय. गॅप अप मार्केट ओपन झालं, जास्त नाही 6 पॉईंटने गॅप अप ओपन झालं, ठीक आहे. सो मार्केटने खाली गेला, खाली येऊन हे बघू शकता अशा पद्धतीने इथून गॅप अप मार्केट जे आहे ते कॉल साईडला गेलं, ठीक आहे. सो इथून पुट साईडला मार्केट आलं, ठीक आहे. हे बघू शकता ही कॅन्डल, हीच कॅन्डल आपण 5 मिनिटाची ही जी कॅन्डल आहे तीच आपण कॅप्चर केली होती, ठीक आहे. ह्या कॅन्डलवर ही जेव्हा कॅन्डल ह्या कॅन्डलच्या खाली क्लोज झाली, सो वी थिंक की आता इथून खाली डाऊनवर्ड चालू, ठीक आहे. कारण मार्केट जिथून ओपन होतं थोडं वरी जातं, स्पाइक करून नंतर खाली येतं, ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपला विषय होता. आणखीन साईड वेजच चालू आहे त्याच्यानंतर इथून पुढे, पण हिचा आपला एसेट गेलाय सांगतो तुम्हाला, ठीक आहे. सो ही कॅन्डल आल्यानंतर आपण काय केलं, इकडे 1 मिनिटाची जी कॅन्डल होती ही, ठीक आहे, स्पाइक मारला वरी. त्याच्यानंतर आपण इथं वेट करायला पाहिजे होतं, कारण इथं थोड्याला मोठं करतो 1 मिनिट. तर तुम्ही बघू शकता ही जी ग्रीन कॅन्डल आहे ती रेड कॅन्डलच्या वरी एक्झिट झाली, ठीक आहे, म्हणजे वरी बंद झाली कॅन्डल. तो तिथं क्लोज झाल्यानंतर मी काय केला, ट्रेड इथं प्लॅन केला. ही जेव्हा पुलबॅकला मार्केट आलं इथं मी ट्रेड प्लॅन केला आणि प्लॅन केल्यानंतर डायरेक्ट आपलं मार्केट टार्गेटकडे काय नाही, डायरेक्ट एसएल कडे गेलेला, ठीक आहे. सो इथं आपलं 12 पॉईंटचं एसएल गेला. इट्स ओके, ट्रॅप. ओके, आणखीन इथे कन्फर्मेशन आपण 2 कन्फर्मेशन घ्यायला पाहिजे होती, एकच कन्फर्मेशन घेतली. जेव्हा ही 1 मिनिटाचा कॅन्डल आहे, 1 मिनिटाचा जास्त विश्वास ठेवणं चुकीचा बाई. कारण विषय कसा आहे, इथं बघू शकता कॅन्डल क्लोज झाली तरी पण मार्केट खाली आलेलं आहे. ओके, सो इथं आपण जर ही ईएमएची लाईन क्रॉस झाल्यावर ट्रेड घेतला असता तर थोडंफार काहीतरी झालं असतं. तरी पण इकडे बघू शकताय जर आपण थोडं थांबलो असतो आणि इथे ईएमएची वरी क्लोज झाल्यावर जरी आपण ट्रेड घेतला असता तरी सुद्धा खाली एसएलच गेलेला असता आपला, इथं बघू शकताय, ठीक आहे. सो इट्स ओके, इकडे एसएल गेला. तो आपला पहिला ट्रेड होता. ओके, सो दुसरा ट्रेड आपण घेतला होता बँक निफ्टीमध्ये, ठीक आहे. पहिल्यांदा तुम्हाला मी इकडे आता हे बँक निफ्टी ओपन करतो, 1 मिनिट, ठीक आहे. बँक निफ्टी 1 मिनिट. ऑप्शंस नाही, फंड इंडेक्स, फोरेक्स, ये क्या हो रहा है भाई. बँक निफ्टी. ओके, सो हा बँक निफ्टीचा चार्ट आहे, तुम्ही बघू शकताय. ओके, सो अशा पद्धतीने आपण बँक निफ्टीचा सुद्धा फोटोच घेतला होता. तर ह्याच्या मागचं लॉजिक एव्हरीथिंग म्हणजे पाहिजे. इकडं थांबा, हे पोझिशन मध्ये इकडं बँक निफ्टी. ओके, हां, डन, क्लोज. सो ही 1 मिनिट आहे, ही 1 मिनिटाच्या साईड वेज आहे, तुम्हाला कळणार नाही इकडे. ओके, थोडं आता घ्या समजून. थोडं मी ह्याला आणखी इथं काय करतो, 5 मिनिटं करतो. ओके, आता समजेल तुम्हाला. तर सर्वात पहिल्यांदा मार्केट जे गॅप अप ओपन झालं, ठीक आहे. इथं गॅप अप ह्याचं आता काय तर 30 पॉईंट असतील, ठीक आहे. तर गॅप अप ओपन झालं,
खाली गेलं, वरी कॉल साईडला गेलं, कॉल साईडला गेल्यानंतर पुट साईडला आले, बघू शकता इथं. आणि जसंच इथं थोडा मुवमेंट दिलाय, म्हणजे बँक निफ्टीचा जो इंडेक्स आहे, इंडेक्समध्ये मुवमेंट दिलाय, पण प्रीमियममध्ये मुवमेंट दिला नाही जास्त. ठीक आहे, सो बघू शकता मुवमेंट इथं थोडा दिला. त्याच्यानंतर ही जेव्हा कॅन्डल इथं क्लोज झाली तेव्हा आपण इथं पुटचा ट्रेड प्लॅन केला राईट ह्या कॅन्डलला. ठीक आहे, बुलिश कॅन्डल बनली इथं. त्याच्यानंतर आपण इथं पुटचा ट्रेड प्लॅन केला, बाय केला पुट. ठीक आहे, बाय केल्यानंतर मार्केट वरी गेले, खाली आलं, वरी गेलं, खाली गेलं, वरी खाली, वरी खाली. साईडवेज मार्केट आहे, खूप वेळ झालं मार्केट साईडवेज आहे. एवढ्याच रेंजमध्ये मार्केट पळत आहे इथून पर्यंत, असं एवढ्याच्या रेंजमध्ये. ठीक आहे, सो इथं बघू शकताय. मग आपण ह्याला काय केलं, इथं एंट्री घेतल्यानंतर मार्केट खाली गेलेलं आहे. ठीक आहे, पण इकडं जास्त प्रीमियमने जास्त स्पाईक आपल्याला दिला नाही. ठीक आहे, सो त्यामुळे आपण काय केला, त्याच्यानंतर इकडं मार्केट जेव्हा खाली गेलं, वरी आलं. ठीक आहे, सो वरून परत आणखीन एकदा खाली आलं. सो आपण इथंच कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट केलं, बरोबर ह्या पॉईंटला 397च्या आसपास एक्झिट केलं. आणि त्याच्यानंतर मार्केट आणखीन थोडं वरी खाली, इट्स ओके. आणखीन पुढं काय टार्गेट करत जातं का लॉस करत जातं, आय डोंट नो. ठीक आहे, सो आणि एस एल हे बघू शकता खाली 350चा ठेवला होता, इकडं लय मागचा लो आहे इकडचा, इकडं. ठीक आहे, इट्स ओके. सो अशा पद्धतीनं विषय होता. गेले असते तर 50 पॉईंट गेले असते आणि आले असते तर 80 पॉईंट आले असते. अशा पद्धतीनं आपला एस एल टीपी होता. पण त्याच्यानंतर म्हटलं साईडवेज मार्केट आहे, कुछ भी हो सकता है. सो मी कॉस्ट टू कॉस्टच एक्झिट केलं, नो रिस्क. ओके, इथं फक्त आपलं ब्रोकरेज चार्जेस केला, इट्स ओके, जाऊ दे. सो अशा पद्धतीनं आपले आजचे 2 ट्रेड झालेले आहेत. आणि तुम्ही इथं ह्याच्यामध्ये पण बघू शकताय, कुठे गेलं ऑर्डर्स. आणि ह्याच्यामध्ये एक विषय झाला, आपण टीपी म्हणजे 9.5 म्हणजे नवीन ते हे आलं नाही का भाई, काय म्हणतात त्याला, ग्रोमध्ये ॲप्लिकेशनमध्ये. सो आपण जर टीपी लावतो, टीपी बसतच नव्हता, इट्स ओके. बसलो मार्केटमध्ये, एक्झिट केलं, कॉस्ट टू कॉस्ट, इट्स ओके. चला, एस एल मॉडिफाय केलेले एस एल आहे इथे. ओके, म्हणजे आपलं ते काय म्हणतात त्याला, ड्रॅग करून लावले एस एल चालू आहे. ओके, सो अशा पद्धतीने एक एस एल गेला, एक कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट केलाय. आणि PNL काय तुम्ही बघतायच, प्रॉफिट अँड लॉस 992. सो डे टू डे क्लोज झालाय. आणि आता आपण इथून पुढे ट्रेड घेत नाही, याला PC ला बंद करायचं इथून. आणि बाकी उद्याच डायरेक्टली भेटू आपण. चला, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेवढं सबस्क्राईब वगैरे करून टाका. तर चला, बाय.